नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वीतील कुठला युनिट स्टार्ट करणार आहोत? तर आज आपण नव्या युनिटला स्टार्ट करूया युनिट 3. काय आहे आपलं युनिट 3 बघूया. युनिट 3 मधलं बघा मुलांनो 3.1 आहे ट्रेन्स. तर ट्रेन्स काय आहे मुलांनो? ही एक कविता आहे. ट्रेन म्हणजेच काय? आगगाडी. तर ट्रेन या कवितेविषयी काय करूया आपण शिकूया. तर आपण बघूया कवितेमध्ये काय-काय दिलेलं आहे. आता लहान म्हणजे तुम्ही लहानपणापासून आपण आपल्या मामाच्या गावी जायचं असेल किंवा कुठे दुसऱ्या प्रवासाला जायचं असेल, तर आपण काय करतो, ट्रेनमध्ये बसतो आणि काय असते ट्रेनमध्ये आपण जेव्हा बसतो, ट्रेन चालायला लागते, आपल्याला काय दिसते, आजूबाजूला असं निसर्गरम्य वातावरण दिसते. असं वाटते, की आपल्याला जी झाडे आहेत, सभोवतालचं जे शेत आहे, आकाश आहे, ते पण आपल्यासोबत चालतंय असं आपल्याला काय वाटतो, असं आपल्याला म्हणजे फील होतं. आणि नंतर ट्रेनमध्ये जे विकणारे असतात, आपल्या आजूबाजूला बसणारे लोकं असतात, त्या ट्रेनमध्ये बसण्याची पण काय असते, एक वेगळी मज्जा असते. तुम्ही पण ती अनुभवली असेलच. चला मग आपण पोएमला सुरुवात करूया. काय आहे आपल्या पोएमचं नाव मुलांनो? ट्रेन्स. ट्रेन्स म्हणजेच काय? आगगाडी. बघा इथे काय करायचंय आपल्याला मुलांनो, सर्वप्रथम ही जी पोएम आहे ती काय करायची आहे? रीड करायची आहे. पोएम आपल्याला वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण समजून घेऊ आणि तुम्ही काय करा, ती पोएम लर्न पण करा. चला मग पोएम मध्ये काय दिलेलं आहे आपण एकदा रीड करूया. पोएम दिसते तुम्हाला ही बघा पोएम. जाते आजूबाजूला झाड वगैरे दिसतायत मज्जा येते ना ट्रेन मध्ये बसल्यावर बघा. ओव्हर द माउंटेन्स, ओव्हर द प्लेन्स, ओव्हर द रिव्हर्स, हिअर कम द ट्रेन्स, कॅरिंग पॅसेंजर्स, कॅरिंग मेल, bring their precious loads it in without fail. Thousands of freight cars all rushing on through day and darkness, through dusk and dawn. Over the mountain, over the plains, over the rivers, over the trains, overcome in trains. तर आपण बघितलं आहे या पोएमचं काय केलेलं आहे, रीडिंग केलेलं आहे की पोएम ही कुठून कुठून जाते. तुम्हाला म्हणजे जेव्हा आपण पोएम रीड केली आणि पोएम कुठल्या कुठल्या भागातून जाते, कुठल्या कुठल्या एरियातून जाते, हे आपण काय केलेलं आहे आता आपण इथे शिकूया. तर चला आपण पोएमच्या काय करूया मुलांनो, एक्सप्लेनेशनला सुरुवात करूया. बघा तुम्हाला या पिक्चरमध्ये काय दिसते, एक छान ट्रेन दिसते आहे. आजूबाजूला काय दिसतायत आपल्याला, शेत दिसत आहे हिरवगार. हे बघा हे झाडे दिसतायत आणि म्हणजे मध्ये गाव पण येत आहेत. तर काय आहे की हे जी ट्रेन आहे हे जे आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा काय आपल्याला सुंदर असं अनुभव येते. तर इथे जो पहिला जो स्टांजा आहे पोएमचा, पहिला जो कडवा आहे त्याच्यात पोएम कुठून कुठून जाते, कोणत्या कोणत्या भागातून जाते, हे आपल्याला सांगितलेलं आहे. चला मग सुरुवात करूया. काय आहे? ओव्हर द माउंटेन्स. माउंटेन्स म्हणजेच काय मुलांनो? पर्वत. जी मोठमोठे पर्वत असतात त्यांना काय म्हणतात? माउंटेन्स म्हणतात. हे बघा माउंटेन्स म्हणजेच काय? पर्वत. तर तुम्हाला इथे कुठे माउंटेन्स दिसत आहेत? हे दिसतायत तुम्हाला चित्रामध्ये हे माउंटेन्स दिसत आहेत. म्हणजे हे पर्वत आहेत. ती ओव्हर द माउंटेन्स म्हणजे काय? आणि ह्याही बाजूला आहे. तर ट्रेन कुठून कुठून जाते बघा. ट्रेनचे रस्ते कुठून कुठून असतात? माउंटेन्स मधून असतात, सपाट भागातून असतात, नदीवरून असतात म्हणजे त्याच्यावर ब्रिज बनवलेला असतो. तर असं बघा ओव्हर द माउंटेन. ओव्हर म्हणजेच काय मुलांनो? वरून. ओव्हर द माउंटेन. तर ही बघा ही ट्रेन आहे. ही कुठून चाललेली आहे? ओव्हर द माउंटेन म्हणजे पर्वतावरून चाललेली आहे. आता दुसरी लाईन बघूया. काय आहे? ओव्हर द माउंटेन्स, ओव्हर द प्लेन्स. प्लेन्स म्हणजेच काय मुलांनो? सपाट भाग. प्लेनचा अर्थ काय होतो? सपाट भाग. आता प्लेन्सची स्पेलिंग काय आहे? PLAINS. प्लेन्स म्हणजेच काय? सपाट भाग. आपण काय बघितलं, ही जी ट्रेन आहे कुठून जाते? ओव्हर द माउंटेन म्हणजे छान पर्वतावरून जाते. मग ओव्हर द प्लेन्स म्हणजे जे प्लेन्स असतं, जो असा सपाट भाग असतो, तिथून पण प्लेन्स जाते. हे बघा हे दिसतायत हे घरं. आजूबाजूला काय आहेत? आपल्याला हिरवंगार निसर्गरम्य असं वातावरण दिसतोय, ढगं दिसतात, आकाश दिसतात आणि ट्रेनच्या खिडकीमधून अशी सुंदर सुंदर हवा येत असते. म्हणजे हा एक चांगला आणि खूप मस्त असा अनुभव असतो. तर इथे सांगितलेलं आहे ट्रेन ओव्हर द प्लेन्स, ओव्हर द माउंटेन अँड ओव्हर द प्लेन्स. ट्रेन कुठून जाते? माउंटेन वरून जाते म्हणजे मोठमोठ्या पर्वतावरून जाते आणि कुठून जाते? ओव्हर द प्लेन्स म्हणजे अशा सपाट भागातून पण जाते. आणि आपल्याला काय फील होतं तेव्हा? आपल्याला फील होतं की ही जी झाडं आहे, हे शेत आहे, हे गाव आहे,
हे पण आपल्या बरोबर म्हणजे आपण पुढे जातो आणि हे पण आपल्या बरोबर सगळं मागे सुटतायत असा आपल्याला फील येतो, असा अनुभव येतो. बघा मुलांना आता चित्रामध्ये काय दिसते आहे आपल्याला, खाली दिसते आहे नदी दिसते आहे. ते बघा रिव्हर दिसते. रिव्हर्स म्हणजेच काय? नदी. रिव्हर म्हणजेच काय? नदी. ओव्हर द म्हणजे बघा नदीवर काय बनवलेलं आहे? एक असं सुंदर ब्रिज बनवलेला आहे. हं, हा काय आहे? ब्रिज आहे. आणि नदीवर ब्रिज बनवलेला आहे. तर ही जी ट्रेन आहे ती कुठून जाते? ओव्हर द रिव्हर्स म्हणजे ती नदीच्या वरून जाते. नदीच्या वरून कशी जाईल की त्याच्यावर काय बनवलेलं आहे? ब्रिज बनवलेला आहे. ओव्हर द रिव्हर्स म्हणजे नदी कुठून-कुठून प्रवास करते ती माउंटेन वरून जाते, ती प्लेन्स मधून जाते म्हणजे सपाट भागातून जाते आणि परत कुठून जाते? ओव्हर द रिव्हर्स हिअर कम द ट्रेन्स. हिअर म्हणजे इथे. हे सगळं पार करून काय असते? ही जी ट्रेन आहे ती इथे येते म्हणजे ज्या गावात राहत असाल त्या गावात काय असते? स्टॉप असतो ट्रेनचा. म्हणजे ती थांबते. हिअर कम हिअर कम द ट्रेन्स. आता मुलांना तुम्ही पण बघितलं असेल, तुम्ही पण असं प्रवास करता, स्टेशनवर सुटली की गाडी कुठल्या-कुठल्या भागातून जात असते. आपल्याला पर्वत दिसतात, त्या पर्वताच्या मधून रस्ता तयार केलेला असतो. मग काही अंतरावर गेल्यानंतर प्लेन्स येते म्हणजे सपाट जमिनी असतात आणि आपल्याला अवतीभोवती काय दिसतात? सुंदर असे हिरवेगार शेत दिसतात. मग अजून पुढे गेलं की जर नदी असेल त्याच्यावर एक छान सुंदर असा ब्रिज बनवलेलं असतं छोटं. त्या ब्रिजवरून काय जात असते? नदी जात असते आणि हिअर इट कम्स म्हणजेच काय एखादा कुठला तरी स्टेशन येते, जे आपण स्टेशनवरून बसतो किंवा ज्या स्टेशनला उतरायचं आहे, तर त्या स्टेशनवरती काय करते? ती पोहोचते. आता बघूया पुढच्या ह्याच्यात हिअर कम द ट्रेन्स कॅरिंग पॅसेंजर्स. पॅसेंजर्स म्हणजेच काय मुलांनो? प्रवासी. कॅरिंग पॅसेंजर्स. पॅसेंजर्स म्हणजे प्रवासी. जे आपण म्हणजे आपण जे प्रवास करतो ते. पॅसेंजरची स्पेलिंग काय आहे? PASSENGERS. पॅसेंजर्स म्हणजेच काय मुलांनो? प्रवासी. कॅरिंग पॅसेंजर्स. कॅरिंग करणे म्हणजे काय? ती आपल्यासोबत कोणाला घेऊन जाते? प्रवाशांना घेऊन जाते. ती सगळं एवढं नद्या, नाले, पर्वत, सपाट भाग सगळं पार करून येते आणि ती एका स्टेशनवर थांबते आणि स्टेशनवर जे यात्री असतात किंवा जे प्रवासी असतात, पॅसेंजर्स असतात त्यांना ती काय आपल्या डब्यांमध्ये बसवते, आपल्या बोगीमध्ये बसवते आणि काय आपल्याला पुढच्या प्रवासाला घेऊन जाते. दिसते आहे या पिक्चरमध्ये बघा ही जी मुलं आहेत, ती पॅसेंजर्स आहेत दिसतायत आणि ते खिडकीतून किती छान असं सुंदर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्माईल आहे. सुंदर असा अनुभव घेत आहेत. कॅरिंग पॅसेंजर्स ट्रेन काय करते? पॅसेंजर्स कॅरी करते म्हणजे प्रवाशांना बसवून देते. कॅरिंग मेल तर ट्रेनमध्ये बघा जेव्हा ती एका दुसऱ्या भागातून म्हणजे एका भागातून दुसऱ्याकडे भागाकडे जेव्हा प्रवास करते, तर ट्रेनच्या सोबत कोण-कोण असतात? ट्रेनमध्ये पॅसेंजर्स असतात. अजून काय कॅरी करते? ती मेल कॅरी करते म्हणजे जे आपले पत्र वगैरे असतात, जे टपाल असतात, तर ती पण सोबत घेऊन येते. कॅरिंग मेल. मेल म्हणजेच काय? टपाल किंवा पत्रे. टपाल किंवा पत्र जे आपण पत्र पाठवतो ऑफिस ऑफिस म्हणजे फॉर्मल पत्र असतात, इन्फॉर्मल पत्र असतात किंवा जे काही पाठवतो जे टपाल आहे, जे पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचवायचं असते, ते कॅरिंग मेल म्हणजे कोण घेऊन येते? ही बाहेरच्या गावातून ही ट्रेन आपल्यासोबत घेऊन येते. पॅसेंजर सोबत मेल घेऊन येते. परत बघा पुढे ब्रिंगिंग देअर प्रेशियस ब्रिंगिंग देअर प्रेशियस लोड म्हणजे काय? ती आपल्या म्हणजे डब्यामध्ये ज्या बोगी असतात, हे काय आहे? ही ट्रेन दिसते, ट्रेनचा इंजिन आहे आणि ही बोगी आहे. म्हणजे ट्रेनचे जे डबे असतात, त्याच्यात ब्रिंगिंग देअर प्रेशियस लोड्स. प्रेशियस म्हणजे खूप महत्त्वपूर्ण किंवा मौल्यवान म्हणू शकतो आपण त्याला. लोड्स म्हणजेच काय? सामान. ब्रिंगिंग देअर प्रेसियस लोड्स म्हणजे बघा ट्रेनमध्ये जे प्रवासी बसले असतात त्यांचं पण सामान असते की नाही? प्रेशियस लोड्स म्हणजे आपल्याकडे जे काही सामान असते ते काय ही ट्रेन काय करते? कॅरी करते. तर बघा आपण असं मालगाड्या वगैरे पण पाहतो त्याच्यात पण बाहेरून मोठमोठे जे आहेत म्हणजे टायर्स येतात. आपल्याला असं म्हणजे पेट्रोलच्या टाकी असतात. तर ते आपल्याला ट्रेनमध्ये लोडेड दिसतात. कधी-कधी मोठमोठे असे जे वायर्स असतात अ, अ, म्हणजे तुम्ही ट्रेनमध्ये बघाल तर काळा कोळसा असतो, काळा दगड असतो. तर अशा खूप साऱ्या ज्या मालवाहू ट्रेन गाड्या असतात, त्याच्यात काय असतात प्रेशियर म्हणजे असे खूप मौल्यवान ज्या वस्तू असतात, जी ट्रेन काय करते स्वतःसोबत कॅरी करत असते. बघा
ब्रिंगिंग देअर प्रेशियस लोड्स म्हणजे ती प्रेशियस अशा मौल्यवान वस्तू काय करते, लोड करते म्हणजे ती घेऊन जात असते इन विदाउट फेल. इन विदाउट फेल म्हणजे कधीही न थांबता, कधीही न थांबता, कधीही न थकता ही जी ट्रेन आहे ही आपल्यासोबत काय घेऊन जाते, म्हणजे असं मौल्यवान ज्या वस्तू आहेत, जे लोड्स आहेत ते काय करते, कॅरी करते. बघा थाउजंड ऑफ फ्रेट कार्ड्स. थाउजंड ऑफ फ्रेट कार्ड्स म्हणजे काय? तुम्ही मालगाडी बघितलेली असेल मुलांना. बघा पॅसेंजर्स म्हणजे जे प्रवासी बसतात ती गाडी दुसरी असते आणि मालगाडी असते. तर त्या मालगाडीमध्ये काय असते की लोक बसलेले नसतात. तिथे इंजिन असतो आणि बाकीच्या बोग्यांमध्ये काय असते, माल ठेवलेले असते. म्हणजे प्रेशियस असं लोड्स ठेवले असतात. मौल्यवान ज्या वस्तू असतात ते आपल्याला दुसऱ्या राज्यातून जर आपल्याला बोलवायचं असेल तर त्या वस्तू काय करतात, त्या मालगाडीमध्ये भरून पाठवल्या जाते. तर इथे तेच सांगितलेलं आहे, थाउजंड ऑफ फ्रेट कार्स म्हणजे फ्रेट कार्स म्हणजे असं थाउजंड ऑफ फ्रेट कार्स म्हणजे असंख्य असा माल भरून ती काय करते, असंख्य असा माल भरून ती वाहत जाते. अँड रशिंग ऑन काय करते की मालगाडीमध्ये काय असते, असं भरपूर माल असतो, खूप सारा असा माल असतो, मौल्यवान वस्तू असतात, तर ती काय करते, आपल्यासोबत कॅरी करते आणि घेऊन जाते. थ्रू डे अँड डार्कनेस. थ्रू डे अँड डार्कनेस म्हणजे डे म्हणजे काय मुलांनो, दिवसा. डे म्हणजे काय, दिवस आणि डार्कनेस म्हणजेच काय, रात्री. म्हणजे ट्रेन ही रात्री असू दे, दिवसा असू दे, ती ती काळ वेळ कधी बघत नसते. थ्रू डे अँड डार्कनेस म्हणजे ती दिवसा पण जाते, उजेडात पण जाते आणि डार्कनेस म्हणजे काय, अंधारात पण जाते. अंधार कधी असतो, रात्री असतो. तर ट्रेन बघा, ट्रेन कुठून कुठून जाते, काय अभ्यासलाय आपण, ट्रेन माउंटेन वरून जाते, ओव्हर द माउंटेन्स म्हणजे पर्वतावरून जाते, ओव्हर द प्लेन्स म्हणजे ती सपाट भागातून जाते, परत ओव्हर द काय होतं, ओव्हर द रिव्हर्स म्हणजे नद्यांमधून जाते, नद्यांच्या वरून जाते, ब्रिज वरून जाते. मग काय करते ट्रेन, असं खूप ज्या प्रेशियस वस्तू असतात, प्रवासांच्या ज्या प्रेशियस वस्तू असतात त्या पण कॅरी करते. जे मेल वगैरे असतात, जे टपाल असतात, पत्र वगैरे ते पण कॅरी करते. आणि मग मग फ्रेट फ्रेट कार्स म्हणजे काय, मालगाडीचे जे डबे असतात त्याच्यात काय असते, खूप माल भरलेलं असतं, तर ती पण ते कार्स काय करते, आपल्यासोबत कॅरी करते. मग थ्रू डे अँड डार्कनेस, तर बघा जेव्हा ट्रेन जाते ती दिवसाही जाते म्हणजे भर दिवसाही उजेडात पण जाते अँड डार्कनेस. आणि ट्रेन रात्री जेव्हा अंधार असतो त्या अंधारातून पण ट्रेन काय करत असते, प्रवास करत असते आणि आपण पण तिथे बसून प्रवास करू शकत असतो. थ्रू डस्क अँड डॉन. आता डस्क म्हणजेच काय मुलांना, जो सकाळची वेळ असते आणि डॉन म्हणजेच काय, प्रातःकाल म्हणजे संध्याकाळची वेळ असते. बघा थ्रू डस्क अँड डॉन म्हणजे ट्रेन बघा, एक तर ती उजेडात पण जाते, डे टाइमला पण जाते म्हणजे दिवसा पण जाते आणि रात्री पण जाते. रात्री म्हणजे जे डार्कनेस असते, रात्री काय असतो, अंधार असतो, तेव्हा पण ट्रेन जाते. आणि बघा थ्रू डस्क अँड डॉन आणि ती कशातून जाते, परत डस्क म्हणजे ती सकाळी सकाळी पण जाते जेव्हा पहाट असते तेव्हा पण, अँड डॉन म्हणजे प्रातःकाल म्हणजे जेव्हा संध्याकाळ असते तेव्हा पण काय जाते ट्रेन, म्हणजे ट्रेन प्रवास करत असते. ती कधीही थांबत नाही. न थांबता, न थकता ट्रेन प्रवास म्हणजे ट्रेन जात असते. परत बघा तो स्टांजा आहे तो रिपीट झालेला आहे. काय सांगितलेलं आहे? ओव्हर द माउंटेन्स म्हणजे बघा माउंटेन्सच्या वरून ट्रेन जाते. देन ओव्हर द प्लेन्स मग कुठून जाते? प्लेन्स म्हणजे अशा सपाट भागातून जाते. ओव्हर द रिव्हर्स म्हणजे नदीवरून जाते. नदीच्या वरून ती प्रवास करते आणि मग काय करायचं आहे? मग काय? हिअर कम द ट्रेन्स म्हणजे हा सगळं पार करून, हा सगळा प्रवास पार करून काय येते ती ट्रेन, म्हणजे सगळं प्रवाशांना बसवून सगळं म्हणजे उन्हा-तान्हातून सकाळ, संध्याकाळ, पर्वतांमधून, नद्यांमधून आणि आपल्यासोबत हेवी लोड म्हणजे माल कॅरी करून ती काय करते, हिअर हिअर क क हिअर क कम इन हिअर असं जे आहे, तर ती ट्रेन काय करते तिथे पोहोचते. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, याचं मीनिंग समजून घेतलेलं आहे. आपण आता ही जी पोएम काय केलं होतं, म्हणजे जे इंग्रजीत आहे त्याचं आपण काय केलं होतं, एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. तेच मुलांना आता दुसऱ्या स्लाइडमध्ये ती मराठीमध्ये कसं गायचं आहे, ते दिलेलं आहे. तर आपण ही पोएम वाचूया. बघा, रेल्वे पर्वत, मैदान आणि नद्यांना पार करून येते. बघा, रेल्वे पर्वत, मैदान, नद्यांना पार करून येते. ती प्रवाशांना घेऊन, मौल्यवान वस्तूंना घेऊन आणि टपाल यांना न विसरता घेऊन येते. म्हणजे पोएममध्ये सांगितलंय की ती सगळ्या वस्तूंना घेऊन येते. मग पुढे बघूया काय दिलेलं आहे.
हजार मालगाड्या दिवस रात्र सकाळ संध्याकाळ धावत असतात. रेल्वे किंवा आगगाड्या पर्वत, मैदान आणि नद्यांना पार करून जात असतात. बघा सुंदर आहे. जे आपण इंग्रजीमध्ये वाचलं त्याचं हे ट्रान्सलेट आहे मराठीमध्ये. तर बघा काय आहे मराठीमध्ये गायचं असेल तर आपण कसं गाऊया? रेल्वे, रेल्वे म्हणजेच काय? आगगाडी. रेल्वे पर्वत, मैदान आणि नद्यांना पार करून येते. तर ही ट्रेन कोणाकोणाला पार करून येते मुलांनो? पर्वत म्हणजेच माउंटेन, मैदान म्हणजे प्लेन्स आणि नदी म्हणजे रिव्हर्स. या सगळ्या गोष्टींना पार करून ट्रेन येथे आपल्यापर्यंत पोहोचते. ती प्रवाशांना घेऊन, मौल्यवान वस्तूंना घेऊन आणि टपाल यांना न विसरता घेऊन येते. तर बघा या सगळ्या दऱ्याखोऱ्यातून ती येते, पण ती सोबत काय घेऊन येते? ती सोबत प्रवाशांना घेऊन येते. प्रवाशांचे जे मौल्यवान वस्तू असतात त्या घेऊन येते. परत काय घेऊन येते? टपाल म्हणजे जे पत्र वगैरे असतात त्यांना न विसरता ती काय करते? सगळ्यांना घेऊन येते. बघा मग पुढे हजार मालगाड्या दिवस रात्र सकाळ संध्याकाळ धावत असतात. तर आपण बघा प्रवाशांची ट्रेन वेगळी असते आणि ज्या मालगाड्या असतात, ज्या माल वाहतात, जे आपल्या कुठल्या कंपनीतून माल आणायचं असेल, कुठल्या खाणीमधून माल आणायचा असेल, माइन्स मधून आणायचा असेल किंवा माल पोहोचवायचा असेल, तर हे जे भारी भक्कम माल वाहण्याचं काम कोण करते? तर मालगाड्या करतात. हजार मालगाड्या दिवस रात्र सकाळ संध्याकाळ धावत असतात. तर काय सांगितलेलं आहे इथे? हजार मालगाड्या आहेत ज्या दिवस रात्र सकाळ संध्याकाळ काय करत असतात? धावत असतात. आपल्या सोबत माल घेऊन जात असतात. रेल्वे, आगगाड्या, पर्वत, मैदान आणि नद्यांना पार करून जात असतात. म्हणजे पहिला स्टांजा इथे परत रिपीट झाला आलेला आहे. काय सांगितलेलं आहे? की रेल्वे, आगगाड्या म्हणजे आगगाडी जी आहे, जी ट्रेन आहे, ती पर्वत, मैदान, नद्यांना पार करून जात असते. म्हणजे पर्वत, नद्या आणि जे सपाट भाग आहे त्याच्यातून ट्रेन जात असते. ती आपल्यासोबत प्रवाशांना घेऊन येते, टपाल घेऊन येते आणि प्रेशियस थिंग्स म्हणजे मौल्यवान वस्तू घेऊन येते. आणि ज्या मालगाड्या आहेत त्या पण काय करतात? फ्रेट कार्स म्हणजे आपल्यासोबत खूप सारा माल घेऊन जातात आणि त्या काय नुसत्या पळत सुटतात. आणि जी ट्रेन आहे ती काय दिवस असू देत, रात्र असू देत, सकाळ संध्याकाळ असू देत, ती सदैव काय करत राहते? ती चालत असते. मुलांनो आपण ट्रेन या कवितेचं काय केलेलं आहे? एक्सप्लेनेशन झालेलं आहे, आपलं रीडिंग पण झालेलं आहे. तुम्हाला ही पोयम लर्न करायची आहे मुलांनो. याच्यानंतर काय पाहूया आपण? याच्यानंतर या पोयम मध्ये या कवितेत जे आलेले जे शब्द आहेत, कठीण शब्द आहेत, त्याचा अर्थ समजून घेऊया. तसं मी शिकवताना तुम्हाला ते एक्सप्लेन सुद्धा केलेलं आहे. बघा कुठले कुठले शब्द आहेत? वर्ड मीनिंग म्हणजेच काय? शब्दांचे अर्थ. पहिला बघा मुलांनो काय आहे? मेल. मेलची स्पेलिंग काय आहे? MAIL. मेल म्हणजेच काय मुलांनो? टपाल. मग बघा इथे आहे प्रेसियस. PRECIOUS. प्रेशियस म्हणजेच काय? किमती, मौल्यवान वस्तू. ज्या किमती असतात, मौल्यवान वस्तू असतात त्यांना काय म्हणतात? प्रेसियस. मग आहे बघा विदाऊट फेल. विदाऊट फेल म्हणजे न चुकता. काय आहे स्पेलिंग? WITHOUTFAIL. विदाऊट फेल म्हणजेच काय? न चुकता. फ्रेट कार्स म्हणजे मालगाड्या. फ्रेट कार्स काय म्हणू? ज्या मालगाड्या असतात त्यांना काय म्हणतात? फ्रेट कार. DUSK डस्क म्हणजेच काय मुलांनो? सायंकाळ. आणि DAWN डॉन म्हणजेच काय? उषकाल. उषकाल म्हणजेच सकाळ. तर जे हे शब्द आहेत हे आपण एक्सप्लेन करताना पण याचे अर्थ बघितलेले आहेत आणि इथे दिलेले आहेत त्याचे पण आपण अर्थ बघितलेले आहेत. पुन्हा एकदा रिवाइज करूया. मेल, MAIL. मेल म्हणजेच काय? टपाल. प्रेशियसची स्पेलिंग काय आहे? PRECIOUS. प्रेशियस म्हणजेच काय? किमती, मौल्यवान. विदाऊट फेल म्हणजेच काय मुलांनो? न चुकता, न थांबता. फ्रेट कार्स म्हणजेच त्यांना मालगाड्या ज्या माल वाहून नेतात. डस्क म्हणजे सायंकाळ आणि डॉन म्हणजे काय? उषकाल. उषकाल म्हणजे सकाळ. अशा प्रकारे मुलांनो आपण काय केलेली आहे? ही पोयम अभ्यासली आहे, वाचली आहे आणि त्याचे अर्थ सुद्धा बघितलेले आहेत. तर तुम्हाला काय करायची आहे मुलांनो? ही पोयम लर्न करायची आहे. हा तुमच्यासाठी काय आहे? होमवर्क आहे. तर अशा प्रकारे काय केलं आहे आपण? पोयमचं रेसिटेशन, एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. धन्यवाद.